आणि काही आमच्या समान आमच्या बरोबरीने असलेले सर्व गुरुवर्य आमचे प्रमुख गुरु त्यांच्या स्मरणासाठी आजचा हा गुरु पौर्णिमेचा निमित्त साधून तिकडे पण उभं संदेश गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने संदेश खिडक्यावर आपण छोटासा हा गुरु शिष्याच्या प्रेमाच्या नात्याचा या ठिकाणी सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपलेला आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे बरोबरीचे सर्व गुरुवर्य, सर्व शिष्यगण, हे सुद्धा शिष्य उद्या गुरु बनणार आहे. शिष्य जरी लहान असला तरी कधी कधी ते सुद्धा गुरु बनतात. त्यावेळेला त्यांचं योग्य बोलणं असतं, त्यावेळेला ते गुरु असतात. योग्य मार्गदर्शन ही आईच्या दृष्टिकोनातून, त्यांनी हिताच्या दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन करणारे ते गुरु, त्याला गुरु म्हणायचं. त्याचा हा दिवस की ज्यांना आपल्याला शिकवलं, फक्त शिकवलं नाही तर ही आई त्याच्या गोष्टी शिकवल्या, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून जनहिताच्या गोष्टी शिकवल्या, कुस्तीचे डाव तर शिकवले, डाव या सगळ्या गोष्टी आहेत, शिस्त आहे, सगळं आहे. पण गुरु म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे काय? कसला आशीर्वाद? पुढे व्हा, प्रगती करा, यशस्वी व्हा. आणि हे होत असताना, जीवनामध्ये यशस्वी होत असताना, मग ती कुस्ती असेल, काही असेल, कुस्तीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कुस्तीमध्ये यशस्वी होत असताना आपली प्रवृत्ती, आपली वृत्ती, आपली नीतिमत्ता जाग्यावर ठेवून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. खेळाडू वृत्ती ठेवून खेळ सांभाळायचा आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्वांना, मला तुम्ही गुरु मानताय, पण मी सुद्धा तुम्हाला भावी गुरु मानतो आणि माझे संदेश आणि माझे प्रेमाचे शिष्य मानतो. आज तुम्हाला मी एकच संदेश देईन की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, उदाहरणार्थ तुम्ही कुस्तीत असाल, अभ्यासात असाल, तर ते अभ्यास असेल, कुस्ती असेल, त्याची प्रॅक्टिस असेल, हे मनोमन मनापासून चिकाटीने करा. त्या ठिकाणी गुरूंच्या आज्ञा पाळा. आणि गुरूंच्या आज्ञा पाळत असताना आपल्या स्वतःच्या अंतस्करणात असलेला आपला गुरु जो आपल्याला प्रोत्साहन देतो, उत्साहित करतो आणि आपला व्यायाम करत होतोय, म्हणजेच आपण म्हणतो मनापासून. ही गोष्ट महत्वाची आहे. आपण मनापासून जगायचं आहे, करायचं आहे. यश अपयश हे शेवटी पूर्णपणे आपल्या हातात असतं असं नाही. आपण यशाची अपेक्षा करतो, तयारी करतो, यश 100% मिळतो, मिळेल, तरी सुद्धा कदाचित कधी अपयश येऊ शकतो. पण अपयशाने कधीच खचून जायचं नाही, नाराज व्हायचं नाही. परत परत प्रॅक्टिस करून, परत परत अतिशय जिद्दीने व्यायाम, कुस्तीचा सराव करून परत विजयी व्हायचं आहे. हा खरा संदेश आहे. परत विजय होऊन परत जिल्ह्यातून, तालुक्यातून राज्याला निवड व्हायची आहे. तुमच्या शालेय स्पर्धा असतील, त्या शालेय स्पर्धेला सुद्धा तुम्ही तुमची चुणूक दाखवली पाहिजे. प्रयत्न करा, प्रॅक्टिस भरपूर करा, आळस करू नका. यश आलं नाही तरी तुमचा खेळ 100% होईल. कधी होईल? तुम्ही इथं मनापासून कराल, शिकाल, मनातून अंतस्करणातून प्रॅक्टिस कराल, तेव्हा होईल. तुम्हाला पुढे यशासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आता या ठिकाणी प्रॅक्टिस करून तुम्ही